आणि बुलेटिनमध्ये अगदी पहिली बातमी जी आहे ती आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायची आहे। बातमी टीसीएस प्रकरणातील आहे। टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान संदर्भात एक मोठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। एमआयएमचे नेते मतीन पटेल यांनी आरोपी निदा खान एआयएमआयच्या बड्या नेत्याला भेटल्याची सूत्रांची माहिती दिलेली आहे। तर तुला लवकरच जामीन मिळेल असा विश्वासही या नेत्यानं तिला दिला होता। त्यामुळे आता तो नेता नेमकं कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। तर काल आपण पाहतोय की ज्या नेत्यानं तिला मदत केली त्या नेत्यामध्ये नाव मतीन पटेल यांचं येत होतं आणि त्यानुसार आता आपण पाहतोय की अजून एक महत्त्वाचा दावा केला जातोय तो म्हणजेच एका बड्या नेत्याची भेट छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना तिने घेतली आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, नेमकं कुणाकडे हा जो निशाणा आहे किंवा हे जे गोष्ट आहे हा बाण जाताना पाहायला मिळतोय? नक्कीच वैष्णवी, आपण बघतोय की काल अधिकृतरित्या एमआयएमच्या नगरसेवकाचं नाव या सगळ्या प्रकरणात आलं। त्यानंतर आता जी माहिती समोर येते त्यानुसार दोन नगरसेवक मतीन पटेल याने निदा खानला संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातील कैसर पार्कमध्ये घर घेऊन दिलं। तिची जेवणाची सगळी व्यवस्था त्याने केली। सगळी 4 दिवस तो त्या सगळ्या त्यांना हवी ती मदत तिथे करत होता। आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार मतीन खानने एमआयएमच्या एका बड्या नेत्याला त्या निदा खानच्या कुटुंबियांशी भेट घालून दिली होती आणि या भेटी दरम्यान या नेत्याने तुम्हाला जामीन लवकरच मिळेल असं आश्वासन देखील त्यांना दिलं होतं। ही सगळी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आता हा बडा नेता नेमका कोण यावर आता चर्चा सुरू झालेली आहे आणि बहुतेक पोलिसांच्या तपासातून किंवा जेव्हा मतीन पटेलला अटक होईल तर त्याच्या अटकेनंतर चौकशीतून या बड्या नेत्याचं नाव देखील समोर येण्याची शक्यता आहे। आपण कालपासून बघतोय की संजय शिरसाट सतत एमआयएमवर आरोप करतायत, इम्तियाज जलील यांच्यावर आरोप करतात। अशात आता एका बड्या नेत्याने एमआयएमच्या निदा खान कुटुंबियाची ती फरार असताना नारेगावमध्ये लपून बसली असताना त्याची भेट घेतल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता हा बडा नेता नेमका कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे आणि पोलीस तपासातून हे नाव देखील समोर येण्याची शक्यता आहे। अर्थातच मोहसिन, पोलिसांचा तपास सुरू आहे आणि मतीन पटेल नेमकं काय खुलासे करतात, कुणाचं नाव समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी। तर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी आज छत्रपती संभाजीनगर शहरात आहेत। SIR बाबत ओवेसी जे आहेत ते महाराष्ट्रभरातील नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेत आहेत। त्यानंतर ओवेसींची एक पत्रकार परिषद होणार आहे आणि म्हणून निदा खान प्रकरणावरती ओवेसी नेमकं काय बोलणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल। तर निदा खान पोलिसांच्या हाती लागण्यामागे निदा खानच्या मावशीचे मोबाईल लोकेशन आणि काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या कामी आल्याची सूत्रांची माहिती आहे। निदा खान गरोदर असल्यानं डॉक्टरांच्या देखरेखीखाली तपास होणार आहे। गोळ्या औषधं देण्यासाठी आईला परवानगी देण्यात आली आहे। तसंच आज तिची सोनोग्राफीही केली जाण्याची शक्यता आहे। तर इकडे आपण पाहतोय नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे। निदा खाननं फरार असताना ठाणे, मुंब्रा, भिवंडी, नाशिक आणि अहिल्यानगर मार्गे समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर असा 5 शहरांत तिनं प्रवास करत तिथे वास्तव्य केल्याचं समोर आलंय। तिला प्रत्येक ठिकाणी कोणी आश्रय दिला तसंच तिला आर्थिक रसद कोणी पुरवली याचाही तपास सुरू आहे। निदा खान हैदराबाद पळून जाणार होती अशी माहिती मिळतेय। तपासात ही माहिती समोर आलेली आहे। तर ती मावशी नूरजहां सोबत फिरताना मुंबऱ्यातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे। दरम्यान टीसीएस कंपनीतील ही सगळी अपडेट आपण पाहत असताना या प्रकरणाला आता एक नवं वळण लागलेलं आहे। 6 पैकी 2 पीडितांना मलेशियाला पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे। पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आली आहे। मानवी तस्करीचं मोठं आंतरराष्ट्रीय जाळं या समोर येताना पाहायला मिळत आहे। पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटा आणि चॅटवरून हे स्पष्ट झालंय। आता यामागे कोणतं आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे, पोलिसांचा तपास या दृष्टिकोनातून आता सुरू झालाय।